एकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो. एकदा निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो. दुःखाचे क्षण सारे विसरून या गेलो. मग निसर्ग मला म्हणाला, आज कसं काय इकडे? मी म्हटले, तुझ्याविना जीवनाची वाटच नाही सापडे. मी म्हटले, तुझ्याविना जीवनाची वाटच नाही सापडे. आज आपण आपले मित्र अमोल डोके यांच्या बागेत आलेलो आहोत. ही द्राक्षाची बाग आहे त्यांची. त्यांनी आपल्याला द्राक्षे खाण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी बोलवले होते. खूप दिवस त्यांचा फोन येत होता, पण आज वेळ आलेली आहे आणि आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही द्राक्ष शेती त्यांनी कसं फुलवली इतकी भारी, त्याविषयी त्यांच्यासोबत बोलूया. ही आहेत आमचे मित्र. नमस्ते. नमस्ते. बरेच दिवस तुम्ही म्हणत होता या म्हणून, पण काय जमलं नाही. आज योग आलाय बघा यायचं तुमच्याकडे. खूप छान. ही आहे बाग त्यांची. ही त्यांनी स्वतः केळीसुद्धा काही अशी फुलवली आहे त्यांनी मस्तपैकी. आणि ही आहे त्यांची द्राक्षांची बाग. आणि विशेषतः तुम्हाला सांगतो आमच्या मित्रांचं की त्यांनी जॉब करत होते, ती जॉब सोडून पूर्ण वेळ शेती आता त्यांनी करायचा निर्णय घेतलेला आहे. कसं वाटते तुम्हाला? जॉब सोडून आता शेती, पूर्ण वेळ शेतकरी. आणि विशेषतः सांगायचं तुम्हाला म्हणजे सुशिक्षित शेतकरी आहेत ही, म्हणजे शिकलेले आहेत त्यांनी खूप, आणि आता शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. खूप छान, खूप छान. याचा आनंद खूप छान वेगळाच आहे. नोकरीपेक्षा स्वतःचं काहीतरी करायचं या उद्देशाने आपण आधी पार्ट टाइम शेतीकडे लक्ष देत होतो, परंतु आता फुल टाइम शेतीत लक्ष देत आहे आणि चालू आहे आपला. त्याचा एक वेगळाच आनंद राहतो. आनंद खूप वेगळा आहे. शेतीत आता तुम्ही काय काय केलंय तरी पण? इथं केळी, इथं द्राक्ष आहे त्या साईडला. आता आपण आलो होती तिथं केळी, ऊस आहे, खाण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या, शेवगा आहे. परवा शेवगा बी होता ना, शेवगा काढूनच आपण ही केळीचं केलेलं आहे. मग आता आहे कामापुरता आपण ही आता शेती जी करताय, तर ही ह्याला आधुनिकतेची जोड सुद्धा हिने दिलेली आहे विशेष म्हणजे. आणि इतका यांचा अभ्यास आहे या शेतीच्या ह्याच्यात की जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्ष झालं तुम्ही याच्यात आहे. हो. मग इतका म्हणजे नॉलेज आहे त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं की काय झाल्यानंतर काय करायचं. मग आता निसर्गाचा किती परिणाम होतोय बरं याच्यावर? निसर्ग, कारण शेती पिकवणं आपल्या हातात आहे, परंतु उत्पन्न काढणं, उत्पन्न आल्यानंतर मार्केटिंग होईपर्यंत सगळं निसर्गावर अवलंबून आहे. बरोबर. कमवणं, कष्ट करणं आणि गुणवत्तेचा माल आणणं हे आपल्या हातात आहे. शेवटी आता दर लागल न लागल ती वेळेचा म्हणजे हे आहे, सोडा नशिबाचा खेळ आहे म्हणा. आणि शेतकऱ्याची हीच महत्वाची अडचण आहे, सर्वात जास्त महत्वाची म्हणजे की ती कष्ट तर करतोय अहोरात्र 12 महिने तो कष्ट करतोय शेतीत, पण तो नेमक्या वेळेला त्याला दर मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची ही अडचण आहे. कष्ट करायला तो कमी पडत नाही, कुठल्याच गोष्टीत कष्ट करायला कमी पडत नाही. शेतकरी इतका दिलदार माणूस आणि कष्ट करण्यात एक नंबर माणूस म्हणजे या जगात शेतकरी. हे आपल्याला त्यांनी खायला दिलेले आहेत आणि हे आपल्याला नेण्यासाठी सुद्धा बघा किती द्राक्ष काढले तेव्हा यांनी बघा. मग आता ही किती वर्षाची आहे आपली बाग? 6 वर्ष झालेला, 6 पूर्ण. मग आता उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर कसं 6 वर्ष म्हणजे उत्पन्न ठीकठाक झालं याच्या अगोदर? 18 टनाचा उतारा पडतो याला. 16 ते 18 टन एकरी. 1300 झाड आहेत आपले. मग 18, 19, 20, 18, 19, 20 टन माल निघतो. म्हणजे पूर्ण ह्याला पहिलं 2 वर्ष माल बाग नवीन असल्यामुळे कमी निघाला. नंतर फांद्या वाढत गेल्या सगळ्या, त्यामुळे माल पण जास्त लागत गेला. बाग बघा पूर्ण असं सावली झाली आहे बागेची, बघा किती भारी बाग आले. मग आता 4-5 वर्षाची उत्पन्न निघालं का? झालं का उत्पन्न तसं म्हणावं तसं तुम्हाला पाहिजे? 2-3 वर्ष निसर्गाने साथ दिली नाही. नेमकं माल काढायला आल्यावर पाऊस यायचा, माल खराब झाला. आता हे 2-3 वर्ष जरा निसर्गाने साथ दिल्यामुळे चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. ह्या वर्षी पण चांगला दर मिळाला. ह्या वर्षी आपले कुठं द्राक्ष कुठे गेले? द्राक्ष लडाखला गेलेले आहेत. लडाखला 250 रुपये किलोने लडाख मध्ये. बघा बघा बघा, हीच ती द्राक्ष आहेत बघा. ही तर आता आत्ताची जर अशी असतील तर ती 1 नंबर क्वालिटीचा माल कसा असणार आहे बघा. म्हणजे आपल्या ह्या भागातले द्राक्षे जम्मू काश्मीर पर्यंत, आपण तिकडे ऍपल खातोय, आपले द्राक्षे ती तिकडे जाते. देवाणघेवाण होते. म्हणजे ह्या वर्षी बऱ्यापैकी उत्पन्न झालंय म्हणायचं, म्हणजे कष्ट केल्यासारखं. जर समजा आपल्या नवीन शेतकऱ्यांना जर समजा सांगायचं असेल काय की जॉब आणि शेती मिळून कसं करायचं किंवा पूर्ण वेळ शेती करायचं, याच्यावर तुमचं मत काय करायला पाहिजे? शेतीमध्ये आवड असेल तर आपण पूर्ण वेळ शेती करू शकतो. जॉब करत करत शेती करायचं तर शेतीकडे दुर्लक्ष होणार. आणि काळी आई हे अशी आहे, आपण जर त्यांना वेळ दिला आणि कष्ट करायची जर आपली इच्छा असेल तर ती 100% आपल्याला उत्पन्न देतच राहणार. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं, त्यातून खूप वेगळा आनंदच मिळतो. म्हणजे जॉब पेक्षा शेती कधी पण चांगली असं म्हणायचं तुम्हाला? चांगली.
आणि एक समाधान ही वेगळंच राहते. समाधान, त्यातून मिळणारं समाधान, आनंद खूपच वेगळा असतो. त्यांनी जॉब पण करत होते अगोदर, आता ती जॉब पूर्ण वेळ सोडून त्यांनी पूर्ण वेळ आता शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी आता आपली ही द्राक्षाची बाग फुलवलेली आहे यावर्षी, आणि तिथं पुढं आपण बघितलेली ती केळीची बाग सुद्धा यावर्षी त्यांनी एकदम व्यवस्थित अगदी नियोजनबद्ध केलेलं आहे. नवीन शेतकऱ्यांना जर कुणाला समजा मार्गदर्शन वगैरे लागणार असेल किंवा काय नवीन माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ह्यांचा नंबर देतो मित्रांचा आपल्या, तर तुम्ही जरूर संपर्क करा. तुम्हाला जर काय वाटत असेल तर विचारा, शंका असतील तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळणार. शेतकऱ्यांसाठी हे अहोरात्र प्रयत्न करणार, म्हणजे तुम्हाला नक्की योग्य ते मार्गदर्शन करणार विनामूल्य. कसलाही तुम्हाला म्हणजे खर्च नाही किंवा काय तुम्हाला फीस वगैरे काय घेणार नाहीत. आणि वेगवेगळ्या फळांची, भाज्यांची अशी शेती केली तिने, असं काय नाही की फक्त म्हणजे द्राक्षांची आणि अशीच. कशाची केला अनुभव, कशातला आहे आतापर्यंतचा तुमचा? ऊस, शेवगा, द्राक्षे, केळी. बघा ही बागायत झाली आणि म्हणजे फळबाग झाली. आणि ह्याच्यात माळवं सुद्धा केलाय तुम्ही, बऱ्याच माळव्यांच्या सुद्धा बागायनी स्वतः. त्यामुळं कष्ट करा मित्रांनो नक्कीच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत नक्की, शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. काय सांगाल आपल्या शेतकरी बांधवासाठी? लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे ढकलून द्या. ओके, धन्यवाद. चला, हां ती जी तुम्ही आता बोललेली ते खालचे तर त्यांचा दुसरा भाऊ. मग ही जी वर आता टाकले पक्ष्यासाठी, म्हणजे पक्षी बसून जी खाऊ नये म्हणून खराब करतात. हे बघा, हे दिसते दोनच खाली बघा, परंतु हे पूर्ण घड खराब होतंय ना ती. हा, मग जास्त दिवस झाले ना हे बघा खराब होतात असं होतं. हाय मित्रांनो, हे आहेत आपले मित्र अमोल डोके. 2 ते 3 तास जवळजवळ मी इथं शेतात आहे यांच्या फार्म हाऊसवर. इतकं छान वाटलं आणि कधी वेळ गेला ही कळलं सुद्धा नाही. आणि खूप दिवसांना आमची भेट झाली, भेटून खूप भारी वाटलं, आनंद झाला आणि शेतीची नवीन माहिती सुद्धा मिळाली. काय वाटतंय, आपली किती दिवसांनी भेट झाली? खूपच, 1 वर्षभर झालं असेल भेटून आपण. 1 वर्ष. आणि खूप दिवस मला फोन करत होते, फोनवर कॉन्टॅक्ट होता, परंतु प्रत्यक्षात भेट होत नव्हती. आज योग आला आणि यांच्या फार्म हाऊसमध्ये आम्ही आलो, भेटलो, खूप भारी वाटलं. असंच भेटत राहू आपण आता. हो, नक्की भेटत राहू. चला, ठीक आहे.